श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी. तर सकाळी आंघोळ करून स्वतःचं पटकन आवरून घेतलं. लगेच इथे मी स्वयंपाक बनवून घेतला. तर स्वयंपाकामध्ये मटकीची भाजी आणि चपात्या बनवल्या होत्या. लगेच इथे मी जेवण करायला घेतलं. रोज तर ते एकटे जेवण करतात, आज दोघांनी सोबत जेवण केलं. आणि कोण कोण असं चुरून खातं कमेंट करून नक्की कळवा. माझं तर पातळ भाजी असलं चुरून खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. जेवण केल्यानंतर कुणाकुणाला झोप येते, मला तर येते बाबा. मस्त गाढ एक झोप घेतली. उठल्यानंतर घरातली बाकीची कामं करायला घेतली. जग उलट पालट जरी झालं तरी बायकांची कामं काही सुटत नाही. पहिले तर रॅकला भांडे लावून घेतले, नंतर कपडे धुवून घेतले. आणि कपडे सुकवायला आम्हाला जागा नाही, तर आम्ही गॅलरीत असा जुगाड केलाय. गॅलरीच्या समोरच्या भिंतीवर दोन्ही साईडने 2 खिळे ठोकले आणि दोरी बांधून कपडे सुकायला टाकले. कसं आहे मग जुगाड, आहे की नाही भारी? तर इथे मी 4 वाजता शेतात गेले होते उन्हात बसायला. तर इथे एक ससा होता, तो गहू खात होता आणि तो मला बघून घाबरून पळून गेला. तुम्हाला दिसतो की नाही माहित नाही. तर इथे आमच्या मालकीनबाई थोडी कोथिंबीर उपटत होते विकायला देण्यासाठी, तर त्यांना थोडीशी कोथिंबीर उपटू लागले. आणि संध्याकाळच्या जेवणात मसाले भात बनवला होता. आणि आहो म्हणतात भात खाऊन खाऊन वाळून चालली. चला भेटूया उद्या.